अर्थसंकल्प केला सादर, महाराष्ट्राच्या हाती दिलं गाजर अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात गाजर आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशावर खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसं काही दिलं नाही। याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आज शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शनं केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या। यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतलं होतं। अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकवत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार आहे। आधी महाराष्ट्रातील उद्योग पळवले आणि आता अर्थसंकल्पात तोंडाला पानं पुसली असल्याचं सुहास देसाई यांनी सांगितलं। वास्तविक पाहता महायुतीच्या खासदारांनी महाराष्ट्रासाठी संघर्ष करायला हवा होता, मात्र हे खासदार गप्प बसलेत। जर आंध्र आणि बिहारवर खैरात केली जात असेल तर महाराष्ट्रावरील अन्यायाबाबत जाब विचारण्याची धमक भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटानं दाखवायला हवी होती, परंतु ते तसे करू शकत नाहीत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची टीकाही सुहास देसाई यांनी केली। साहेब सांगा, आज आपण अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन केलेलं आहात आणि गाजर दाखवलेलं, काय सांगल्याबाबत? अर्थसंकल्पाला आम्ही गाजर दाखवले, हे मोदी सरकारने दाखवले। मोदी सरकारने बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना तूप दिलं, आम्हाला काय दिलं? महाराष्ट्राला शून्य। मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य। आज जे काय उत्पन्न आहे काय असेल, सगळ्या स्टेटपैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं, मुंबईमध्ये जातं। मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं? सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात, मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला? आम्हाला महाराष्ट्रात जे काय उद्योगधंदे किंवा काय पंचायत तुम्ही आणले, सगळे तुम्ही गुजरातला पळवले, महाराष्ट्राला काय दिलं? असाच माझ्या महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवरनं खाली उतरू, येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय आहे ती, पवार साहेबांची ताकद काय आहे ती, या ठाणे शहरामध्ये आमच्या नेते जितेंद्र आव्हाडची ताकद काय ही दाखवायची वेळ आली आहे। त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे कार्यकर्ते भर पावसात आम्ही उतरलो आणि आंदोलन घेतलं। ठाण्यात राहणारी एक 24 वर्ष महिला गेल्या मे महिन्यात पाकिस्तानात गेली होती आणि नुकतीच ती परतली असल्याची चर्चा आहे। ठाणे पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तपास सुरू केलाय। पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहेत। या महिलेनं बनावट कागदपत्र आणि बनावट नाव वापरून पाकिस्तान प्रवास केल्याचा पोलिसांना संशय आहे। वर्षभरापूर्वी पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा हैदर आपल्या 4 मुलांसह नेपाळ मार्गे भारतातील ग्रेटर नोएडा येथे आल्यानं जोरदार चर्चा रंगली होती। हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेलं होतं। त्या पाठोपाठ राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवंडी येथून अंजू नावाची महिला पाकिस्तानात गेल्याचंही समोर आलं होतं। पाकिस्तानात राहणाऱ्या प्रियकराला भेटायला गेली होती, तिथे तिने जाऊन त्याच्यासोबत लग्न देखील केलं। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक महिला पाकिस्तानात जाऊन आल्याचं सांगण्यात येत आहे। या संशयित महिलेचं नाव नगमा असून ती आपल्या मुलासह पाकिस्तानात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। नगमा नुकताच पाकिस्तानातून मुंबईला परतली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे नगमा पाकिस्तानात गेली असावी असा पोलिसांना संशय असल्यानं बनावट कागदपत्रांचा वापर करून नगमाला पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीचाही पोलीस आता शोध घेत आहेत। या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकचा तपास करत आहेत। सर, ते डॉक्युमेंट जे आहेत, आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट, पॅन कार्ड, हे तिने कुठून बनवलं? कारण की अशी माहिती मिळते की एका एजंटच्या थ्रू तिने बनवलं आणि ती पाकिस्तानमध्ये गेली आणि पाकिस्तानमधून तिला पुन्हा व्हिसा नव्हते भेटत म्हणून ती इंडियामध्ये। त्या अनुषंगानं सविस्तर तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत। सर, एवढी मोठी जर घटना होत असेल तर मग ती काय त्यांनी डॉक्युमेंट्स किंवा काय त्यांच्यावर काय कारवाई केली? त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। अधिकची माहिती आम्ही तपास पूर्ण झाल्यावर देऊ। चौकशीच्या माध्यमातून आतापर्यंत काय समोर? ती सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ। सर, एफआईआर दर्ज हुआ है, फर्जी डॉक्यूमेंट बनाने का आरोप लगाया, तो उसको अरेस्ट आप या लेकिन आप लोगों ने नहीं किया होगा?
उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है। उसके हम जो इन्फॉर्मेशन है, डिटेल इन्फॉर्मेशन वो बाद में हम देंगे। काय कलम कोणती कलम लावली त्या अनुषंगाने सर्व माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ। ओके सर तुम्ही एफआयआर काय दाखल डिटेल में जानना चाहेंगे? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंबई नाशिक महामार्गावर पावसाळ्या दरम्यान होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली आहे। या बैठकीस दादा भुसे यांच्यासह बांधकाम विभागाचे इतर अधिकारीही उपस्थित होते। वडपे ते ठाणे 23 किलोमीटर अंतर आणि नाशिक ते वडपे 97 किलोमीटर या दोन्ही मार्ग संदर्भात सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली। रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीनं बुजवणं, परत खड्डे निर्माण होणार नाही त्याची दक्षता घेणं, जी काही पुलांची कामं सुरू आहेत ती कामं लवकरात लवकर मार्गी लावावीत या दृष्टिकोनातून कामकाज करणं, अशा सूचना देखील दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। MSRDCचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत 23 किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे 97 किलोमीटर, या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली। रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे, परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे, जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टिकोनातून कामकाज करणं, आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे। परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्रॅफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला। पावसामुळे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडत असल्यानं नागरिकांची पाणी टंचाई दूर होऊ लागली आहे। ठाणे शहरात 1 जून ते 23 जुलैपर्यंत 1805.12 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी 461.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामुळे जोरदार पावसामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत असल्याचं पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं कळवण्यात आले। मागील जून महिना सुरू झाला होता तरी नागरिकांना पाणी टंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागत होतं। ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा दिवा परिसरात नागरिकांना सलग 5 दिवस पाणी मिळत नव्हतं, तर शहर परिसरात 3 दिवस पिण्याच्या पाण्यापासून नागरिकांना वंचित राहावं लागलं होतं। तसंच ग्रामीण भागातील शहापूर, मुरबाड परिसरात टँकरनं पाणी पुरवठा सुरू होता। ठाणे आणि सभोवतालच्या शहरांना तानसा, भातसा, मोडकसागर आणि बारवी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांमध्ये एकूण 667 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध राहिला होता। आता पावसानं चांगला जोर पकडल्यामुळे ठाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे। याचबरोबर भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा आणि बारवी धरण क्षेत्रात देखील पाऊस चांगला होतोय। असाच पाऊस 8 दिवस पडत राहिला
तर सर्व धरणं भरून ओसंडून वाहतील. यामुळे जिल्ह्याला तसंच उपनगरातील काही भागांना पुरेसा पाणीपुरवठा सुरू राहील. यामुळे पाणी टंचाईची कायमची चिंता नागरिकांची आता मिटणार आहे.